आज आपण अशा 2 घटना बघणार आहोत ज्या घटनांमुळे समाज मन हादरलं. चला तर सविस्तर जाणून घेऊयात संपूर्ण घटना. वळूयात आजच्या पहिल्या घटनेकडे. राजस्थानमधील जयपूरमध्ये महेंद्रगड जिल्ह्यातील अरुण विहार कॉलनीमधील निवांत बसलेलं कॉलनीचं घर. या घरात राहायचे लक्ष्मण सिंह, एक निवृत्त सैनिक, सैन्याची शिस्त अंगात भिरलेली, नियमबद्ध जीवन जगणारा, गावकऱ्यांच्या दृष्टीने आदराचं स्थान असलेला. त्यांच्यासोबत राहत होती पत्नी संतोष, शांत स्वभावाची, घराला जोडून ठेवणारी, मुलांचं भांडण शांत करणारी, नेहमी सगळ्यांना आपुलकीने सांभाळणारी आई. घरात मोठा मुलगा, धाकटा मुलगा नवीन आणि 2 मुली. या कुटुंबात रोजच्या आयुष्यात नेहमीप्रमाणे छोट्या मोठ्या गोष्टींवर वाद व्हायचे, पण घराचा गाभा होता आई, जी प्रत्येक वादाला शांततेत बदलायची. धाकटा मुलगा नवीन, अभ्यासात त्याचं फारसं मन लागत नसे, मोबाईल, इंटरनेट आणि मित्रांच्या गोष्टीत जास्त रमणारा. त्याच्या स्वभावात चिडखोरपणा होता. घरात वायफाय बंद पडलं की त्याच्या चिडचिडीचा कळस व्हायचा. आईने त्याला नेहमी संयम शिकवण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकायचा कुठे. त्या दिवशी दुपारचे 2 वाजले होते. उन्हाळ्याचा तापलेला दिवस. घरातल्या वायफायवरून छोटा वाद उभा राहिला. नवीनला वाटलं वायफाय नीट चालत नाही, म्हणून त्याच्या गेममध्ये लेवल गमावली. तो संतापला. त्याचा आवाज घरभर घुमू लागला. हे नेहमीच आहे, घरात काहीही नीट चालत नाही, मला काहीच मिळत नाही या घरात, अशी त्याची आरडाओरड सुरू झाली. त्याचा राग इतका वाढला की त्याने वडिलांशी उमरटपणे बोलायला सुरुवात केली. बहिणी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागल्या, पण तो ऐकत नव्हता. वडिलांशी धक्काबुक्कीही केली. घरात एक गोंधळ उडाला आणि त्या क्षणी नेहमीप्रमाणे आई संतोषमध्ये आली. तिच्या डोळ्यात काळजी होती. ती म्हणाली, नवीन, असं वागू नकोस, तुझं काय बिघडलंय? फक्त वायफायच्या गोष्टीवर इतका रागवतोस? पण नवीनला कोणाचं ऐकायचं नव्हतं. त्याच्या डोळ्यात उन्माद ताटला होता. त्याने जवळ पडलेली एक जाड लाकडी काठी उचलली. आई थोडं पुढे आली. बाळा शांत हो असं म्हणेपर्यंतच पहिला घाव तिच्या खांद्यावर बसला. आईच्या किंकाळ्या घरभर घुमल्या. नको रे, नको बाळा. तिचा तो आवाज थरकाप उडवणारा होता. बहिणींपैकी एकीने घाईघाईत मोबाईल हातात घेतला आणि रेकॉर्डिंग सुरू केली. ती घाबरली होती, पण तिला वाटलं कदाचित हा पुरावा नंतर उपयोगी पडेल. व्हिडिओमध्ये दिसत होतं नवीन आईच्या डोक्यावर, चेहऱ्यावर जोरजोरात काठीचे फटके मारतोय. वडिलांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो इतक्या वेगाने फेकाफेक करत होता की कोणालाच रोखता येत नव्हतं. हळूहळू आईच्या किंकाळ्या कमी होत गेल्या. प्रत्येक घावाबरोबर तिचा आवाज मंदावत गेला. शेवटी जणू काही संतापणा आंधळा झाल्यासारखा नवीन तिचा गळा दाबू लागला. आईच्या हात थरथर कापत होते. डोळ्यातून पाणी गळत होतं, पण ती शेवटपर्यंत मुलाच्या हाताला धरून ठेवत होती. जणू म्हणत होती, माझ्या मुला थांब. आणि मग सगळं शांत झालं. आईचं शरीर स्तब्ध पडलं. घरभर फक्त धाकट्या बहिणीचा रडण्याचा आवाज, वडिलांचा स्तब्ध धक्का आणि हवेतला मृत्यू सदृश शांतपणा. कुटुंबियांनी लगेच संतोषला उचलून रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी हात पसरले. माफ करा, त्या आता राहिल्या नाही. डॉक्टरांचं बोलणं ऐकून घरातली सगळी दुनिया कोसळली. मोठा मुलगा बाहेर होता. त्याला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तो हादरला. त्याने धावत येऊन पोलिसात तक्रार दिली. नवीनला अटक झाली. पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अजूनही काहीसा हट्टवादी राग होता. पण या घटनेचं खरं भयावह रूप काही तासात समोर आलं. धाकट्या बहिणीने रेकॉर्ड केलेला तो व्हिडिओ, ज्यात आईला मारहाण, तिच्या किंकाळ्या, नवीनचा आक्रमक चेहरा आणि अखेरची शांतता. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काही मिनिटातच तो गावभर, जिल्ह्याभर पसरला. संपूर्ण समाज स्तब्ध झाला. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, आईने इतक्या प्रेमाने वाढवलेला मुलगा एवढा निर्दयी कसा होतो? एका क्षुल्लक वायफाय वादावर तो एवढं भयंकर पाऊल कसं उचलतो? अखेर लक्ष्मण सिंग यांच्या घराचा दरवाजा बंद झाला. आत फक्त अश्रू, वेदना आणि प्रश्न, ज्याची उत्तरं कधीच मिळणार नव्हती. आता वळूयात दुसऱ्या घटनेकडे. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात राहणारी 37 वर्षांची मुकेश कुमारी अंगणवाडी पर्यवेक्षक म्हणून काम करत होती. तिचं आयुष्य बरंचसं साधं दिसायचं, पण आतून ते तुटकं होतं. 10 वर्षांपूर्वी ती पतीपासून वेगळी झाली होती. विवाहातले वर्ष तिच्यासाठी दुःख आणि अपमानाने भरलेले होते. एकदा हा अध्याय संपवून तिने ठरवलं होतं की आता स्वतःच्या मनाने आयुष्य जगायचं. वेळ गेली, पण एकटेपणाचं ओझं मात्र वाढत होतं. कामावरून परत आल्यावर घरातली शांतता तिच्या मनाला कुरतडायची. रात्री उशिवर डोळे मिटले की एकटेपणाचं सावट तिच्या भोवती गडद व्हायचं. अशाच एका काळात ऑक्टोबर महिन्यात फेसबुकवर तिची नजर एका नावावर थांबली, मनाराम. बाणमेर जिल्ह्यातला शाळेतला शिक्षक. पहिले मैत्रीची ओळख झाली आणि मग हळूहळू रोजचे संदेश.
काही महिन्यातच फेसबुकवरील गप्पा फोन कॉलपर्यंत गेल्या. प्रत्येक सकाळी एकमेकांचा आवाज ऐकणं हे सवयीचं झालं. मुकेशच्या डोळ्यात आशेचा नवा किरण उजळला. तिनं मनाशी ठरवलं, हा माणूसच तिच्या आयुष्याचा जोडीदार आहे. हळूहळू ती गाडी घेऊन झुंझुनहून बाडमेरला जायला लागली. तब्बल 600 किलोमीटरचा प्रवास. प्रेमासाठीचा तो प्रवास तिच्यासाठी थकवणारा नव्हता. वाटेत रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकच्या लाईट्स, वाळवंटाचा शांत विस्तार आणि गाडीत वाजणारे गाणे, सगळं तिला एका स्वप्नाकडे नेणारं वाटायचं. मनाराम आणि मुकेशची भेटी वाढल्या. एकत्र जेवण, गावात फिरणं, लहान सहान क्षणात हसणं. मुकेशला खात्री होती की याच्यासोबत संसार थाटायचा, पण वास्तव काही वेगळंच होतं. मनाराम अजूनही विवाहित होता. घटस्फोटाचा खटला न्यायालयात चालू होता. मुकेशीने स्वतःचं वैवाहिक नातं आधीच संपवलं होतं, पण मनाराम मात्र त्या अडचणीत अडकलेला होता. मुकेश कुमारीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणायला सुरुवात केली. माझ्यासोबत संसार थाट, मी माझं सगळं मागे टाकलंय, तुला हवं तर मी तुझ्यासोबत उभं राहीन, ती आग्रह करायची. पण मनाराम मागे सरकायचा. कधी तो गप्प बसायचा, कधी विषय बदलायचा, तर कधी थेट राग काढायचा. या वादांमुळे दोघांत तणाव वाढला. मुकेशचा विश्वास होता की तो वेळ काढतो आहे, पण तिचं प्रेम इतकं खोल गेलं होतं की तिला मागे वळणं शक्यच नव्हतं. 10 सप्टेंबरच्या सकाळी मुकेश कुमारी आल्टो कारने झुंझुनहून बाडमेरकडे निघाली. रस्त्यात धूळ, ऊन आणि गाडीत तिचं धडधडणारं मन. तिने गावातल्या लोकांना विचारत मनारामचं घर शोधून काढलं. घर गाठल्यावर तिनं थेट कुटुंबियांपुढे नात्याबद्दल सांगितलं. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो, मला याच्यासोबत राहायचं आहे. हे ऐकून मनाराम संतापला. घरात तणाव निर्माण झाला. त्यानं पोलिसांनाही बोलावलं. पोलिसांनी समुपदेशन केलं. तुम्ही प्रौढ आहात, आपापसात चर्चा करा आणि मार्ग काढा, असं सांगून ते निघून गेले. संध्याकाळ झाली. गावातल्या शांत हवेत तणावाचं ओझं लपलं होतं. मनाराम आणि मुकेश एकत्र बसले. वर करणी शांतता होती, पण आत खोलवर राग आणि भीती घोंगावत होती. लग्नाचा मुद्दा पुन्हा उफाळून आला आणि वाद वाढला. त्या क्षणी मनारामच्या नजरेत काळं सावट उमटलं. जवळ पडलेला लोखंडी रॉड त्याच्या हातात आला. अचानक झालेल्या प्रहाराने मुकेश कोसळले. 1-2 नव्हे तर सतत झालेल्या प्रहाराने तिच्या डोक्यावर, तिच्या आयुष्यावर क्षणात सगळं शांत केलं. ती आता निश्चल होती. तिचं स्वप्न, तिचं प्रेम, तिचा प्रवास, सगळं काही एका क्षणात संपलं. मनाराम घाबरला. त्यानं तिचं निर्जीव शरीर कारच्या ड्रायव्हिंग सीटवर ठेवून ती गाडी पलटवली. पाहणाऱ्यांना अपघात वाटावा म्हणून ही खेळी केली होती. मग स्वतःच्या खोलीत परतला आणि जणू काही झालंच नाही अशा थंडपणाने झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यानं स्वतः पोलिसांकडे जाण्याऐवजी वकिलांमार्फत मृतदेहाबद्दल माहिती द्यायला सांगितलं. पोलिसांना सुरुवातीला अपघात वाटला, पण तपास करताना त्यांना काहीतरी काळबेर असल्याचं जाणवलं. मोबाईल लोकेशन तपासले असता मृत्यूच्या वेळी मुकेश आणि मनाराम दोघे एकाच ठिकाणी असल्याचं स्पष्ट झालं. चौकशी दरम्यान मनारामची गोष्ट गुंतागुंतीची वाटली. त्याच्यावर दबाव वाढला तसं त्याने सत्य कबूल केलं. त्यानंच मुकेशची हत्या केली होती. मुकेश कुमारीचं शरीर अजूनही रुग्णालयाच्या शवागारात होतं. तिचं कुटुंब शोकाकुल होतं. एक स्त्री जिला आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यावर प्रेमावर विश्वास ठेवायचा होता, ती स्वतःच्या विश्वासाच्या ओझ्यातच दगावली. बाडमेरचे पोलीस अधीक्षक म्हणाले, मनारामनेच हत्या केली. आम्ही सर्व बाजूने तपास करत आहोत. आणि अशा रीतीनं 600 किलोमीटर प्रवास करून प्रेमाचा हक्क मागायला आलेल्या स्त्रीचं जीवन तिच्याच प्रियकराच्या हातून संपलं. या घटनेने संपूर्ण गावकऱ्यांच्या मनात एक प्रश्न कायमचा उमटवला. तो म्हणजे प्रेमासाठी किती दूर जाणं योग्य. दरम्यान या दोन्ही घटनांवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा.